नमस्कार, मी जालिंदर धांडे. दैनिक प्रारंभ परिवारात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 10 महिन्यापासून आपण पाहतोय बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्ञानराजाच्या शाखा होत्या तेथील ठेवीदार अडचणीत आलेले आहेत. आणि मुळात गुन्हे जरी नोंद झाले असले तरी पैसे येतील की नाही याची शाश्वती मात्र आता ठेवीदारांमध्ये एक राहिलेली नाहीये. त्यातली त्यात आपण पाहिले सुरेश कुटे यांच्यावर अनेक गुन्हे नोंद झालेले आहेत. सुरेश कुटे यांनी जो फॉरेन फंड आहे तो लवकरच येणार आहे या ज्या गप्पा आहेत त्या अनेक वेळा मारल्या, परंतु त्यांनी दिलेली एकही तारीख खरी ठरली नाही. यामुळे खऱ्या अर्थाने ठेवीदार आता चिंताग्रस्त बनले आहेत. आणि आता पुढचा पर्याय काय, यामुळे आता अनेक जण आता कोर्टाची पायरी चढताना दिसत आहेत, गुन्हे नोंद करतायत. आता प्रशासन सुद्धा गुन्हे नोंद करून घेते, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिले प्रशासनाने टाळाटाळ केली होती. एकूण ज्ञानराजाची जी सिस्टम होती ती स्टेप बाय स्टेप आपण सर्वांनी पाहिलेली आहे. ज्ञानराजामध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी, जास्तीत जास्त ठेवी ह्या जर पाहिल्या तर ह्या बीड जिल्ह्यातील आहेत. याच बीड जिल्ह्यातील नागरिकांनी सुरेश कुटे यांच्यावर मोठा विश्वास ठेवला आणि याच विश्वासाला तडा जाण्याचं जर काम केलं असेल तर ते सुरेश कुटे यांनी केलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मागासलेल्या भागामध्ये सुरेश कुटे यांनी 10 ते 12 हजार बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला. यासह सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असायचे. या सर्व बाबीच्या अनुषंगाने बीडकरांनी त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवला आणि त्यांच्या ज्ञानराजा मल्टीस्टेटमध्ये डोळे झाकून विश्वास ठेवला आणि मोठ्या प्रमाणात ठेवी ठेवल्या, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु गेल्या 10 ते 11 महिन्यापासून मात्र आता त्या ठेवी परत मिळत नसल्यामुळे ठेवीदार चिंताग्रस्त बनले आहेत. आपण जर पाहिलं ज्ञानराजामध्ये मोठ्या प्रमाणात निधी येत होता. ज्या शाखा प्रमुख होते, जे संबंधित शाखेचे मॅनेजर होते, तो निधी कलेक्ट केलेले जे कलेक्शन असायचं ते दररोजच्या दररोज, म्हणजे जी मुख्य शाखा आहे आपल्या बीड शहरातील जालना रोड परिसरातील जी ज्ञानराजाची मुख्य शाखा आहे या ठिकाणी तो जमा केलेला ठेवीदारांचा पैसा त्या ठिकाणी जायचा आणि तो पैसा तिथून दुसरीकडे म्हणजे इतर ठिकाणी कुटे ग्रुपच्या आपण पाहिले तिकडे वापरण्यासाठी तो पैसा ट्रान्सफर केला जायचा. यात आतापर्यंत जेवढे गुन्हे नोंद झालेत यामध्ये एक जण अजून सुद्धा त्या गुन्हे प्रक्रियेमध्ये आलेला नाहीये. ते ठेवीदारांना अजूनही ते नाव माहित नाहीये. म्हणजे ही कुटे परिवार अडचणीत, म्हणजे ज्ञानराजा अडचणीत येण्यापूर्वी काही महिन्यापूर्वीच ज्यांनी ज्ञानराजाची मुख्य शाखा सोडली, म्हणजे ते ज्ञानराजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद काळे हे तब्बल 3 ते 3.5 वर्ष मुख्य कार्यकारी पदावर होते. म्हणजे ज्ञानराजाचा जो सर्व शाखातून निधी जो कलेक्ट व्हायचा त्या निधीचा वापर कसा करायचा, तो निधी कुठं पाठवायचा याची जी जबाबदारी होती ही याच प्रल्हाद काळे यांच्यावर होती. परंतु हेच प्रल्हाद काळे या सर्व प्रक्रियापासून अलिप्त असल्यासारखंच दिसत आहेत. प्रल्हाद काळे यांची जर प्रॉपर्टी पाहिली तर मोठ्या प्रमाणात ही प्रॉपर्टी आहे, परंतु गुन्हा प्रक्रियेमध्ये कुठेही प्रल्हाद काळे यांचं नाव येत नाही. जो निधी म्हणजे सर्व शाखेतून जो निधी कलेक्ट होत होता तो मुख्य शाखेला येत होता आणि याच मुख्य शाखेत आलेला निधी कुठे पाठवायचा, कसा पाठवायचा आणि कशी विल्हेवाट लावायची ह्याचं जर मुख्य काम कोणी करत होतं तर हे प्रल्हाद काळे करत होते. परंतु हेच प्रल्हाद काळे आता या प्रक्रियेमध्ये कुठंच दिसत नाही. जर पोलिसांनी या प्रल्हाद काळे यांना ताब्यात घेतलं आणि यांना जर खाकी दाखवली तर नक्कीच ज्ञानराजाचा पैसा कुठे गेला हे पोपटासारखं सांगतील. यासह व्हाईस ऑफ चेअरमॅन जे आहेत यशवंत कुलकर्णी हे सुद्धा सध्या फरार आहेत. यांची प्रॉपर्टी बघितली तर खूप मोठी प्रॉपर्टी आहे, ही ठेवीदारांचीच प्रॉपर्टी आहे. विशेष म्हणजे हे कुलकर्णी आणि प्रल्हाद काळे हे दोन जर ताब्यात घेतले तर मात्र मोठा पुरावा पोलीस प्रशासनाला मिळू शकतो आणि जे प्रोसेस संत गतीने सुरू आहे याला वेग मिळेल कुठेतरी. यासह सुरेश कुटे सध्या जरी पोलिसांच्या ताब्यात असले, आपण पाहिले जवळपास 1 ते 1.5 महिन्यापासून सुरेश कुटे हे PCR मध्ये आहेत, परंतु आतापर्यंत तरी पोलीस प्रशासनाला अशी काही ठोस माहिती मिळाली नाही की हा निधी यांनी कुठं वापरला, कसा गेला, काय गेला, किंवा जो फॉरेन फंड आहे या संदर्भातलं काय आहे, जी प्रॉपर्टी आहे एकूण किती प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीवर बँकेचा बोजा किती आहे या संदर्भात जर आपण माहिती काढली तर आतापर्यंत तरी पोलीस प्रशासनाला यात मोठं समजा जे यश येणं अपेक्षित होतं ते अजून तरी आलेलं दिसत नाही. यामुळे ठेवीदार खरंच चिंताग्रस्त आहेत. यामध्ये जर पाहिलं तर एज्युकेशन म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा जो ठेवीदारांनी बँकेत ठेवला होता, जे आरोग्याच्या समस्या आहेत भविष्यामध्ये त्या समस्या
उद्भवू शकतात आणि ते पैसा आपल्याला लागू शकतो. या अनुषंगाने जो निधी ठेवला होता, मुलींचे लग्नासाठी जो पैसा होता तो ठेवला होता. हे 3-4 कॅटेगरीत येणारे जो वर्ग आहे तो जास्त अडचणीत आहे. कारण की ह्यांचं जर अमाऊंट पाहिलं तर एक 15 ते 20 लाखाच्या आसपास आहे आणि 5 लाख म्हणजे 5 लाख, 15 लाख, 20 लाख हे जी कॅटेगरीतले लोक आहेत यांना सर्वात जास्त त्रास याचा सहन करावा लागत आहे. यामुळे सुरेश कुटे यांनी आतापर्यंत जी मॅनेजमेंटसाठी जो पैसा खर्च केला तोच पैसा जर या लोकांना दिला असता तर अनेक लोकांना याचा आधार झाला असता. परंतु सुरेश कुटे यांनी तसं केल्याचं काहीच दिसत नाही. मग दुसरीकडे जर पाहिलं तर सुरेश कुटे यांनी फार दिल्लीवरून त्यांच्या बचावासाठी वकील आणलेले आहेत. याच वकिलांचा पर डे खर्च जर तुम्ही पाहिला तर तो जातो तब्बल 10 लाखाकडे. मग हा पैसा कुठून येतो हा सुद्धा प्रश्न ठेवीदारांमध्ये उपस्थित होतोय. आपण पाहतो ज्यावेळेस कोर्टाची तारीख असते सुरेश कुटे यांची त्यावेळेस ठेवीदार तिथं मोठ्या संख्येने जातात आणि सुरेश कुटे यांना प्रश्न करतात की आमचे पैसे कधी देत आहे. म्हणून अजून सुद्धा ठेवीदारांना सुरेश कुटे पैसे देतील अशा आशा आहे. परंतु सध्या तरी सुरेश कुटे यांचं मॅनेजमेंट ते बोलतायत ते करतायत या सर्व बाबीहून सध्या तरी ठेवीदारांच्या पैशावर प्रश्नचिन्हच दिसत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आता कशा प्रकारे पोलीस प्रशासन यामध्ये काम करते, ठेवी म्हणजे कुटे ग्रुपवर किती एकूण बँकेचा बोजा आहे आणि यातून कसा मार्ग काढला जातो, यातून काही ठेवी शिल्लक राहतील का, जर बोजा जास्त असेल तर मग ठेवीदारांच्या पैशाचं काय आणि बोजा जर कमी असेल तर ठेवीदारांना पैसे मिळू शकतात. परंतु आता एकूण कुटेंच्या प्रॉपर्टीवर बोजा किती आणि ठेवीदारांचे पैसे किती या सर्व जर गणित काढलं आणि बोजा जर कमी असला तर मात्र ठेवीदारांचे पैसे मिळतील. जर बँकेचा बोजा जास्त असेल तर मग ठेवीदारांनी काय करायचं यासह इतर प्रश्न आता ठेवीदारांसमोर उपस्थित आहेत.